गाइस, वेलकम टू अनदर व्लॉग ऑफ जस्ट अबाउट शमिका। कैसे हो आप सब लोग। आज मैं ज़्यादा कुछ बोलूँगी नहीं, सीधा हम हमारे वीडियो पे जाते हैं। उसके पहले जो लोग मेरा वीडियो फर्स्ट टाइम देख रहे हैं, लेट मी टेल यू, सो लेट्स गो। बुधवार दुपारी माहिती नाही किती वाजता। हाय गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। कसे आहात तुम्ही सगळे। अभी आप लोग सोच रहे होंगे कि ये कसे आहात तुम्ही सगळे काय है। सो कसे आहात तुम्ही सगळे इज़ कैसे हो आप सब लोग इन मराठी। सो मैं मराठी में क्यों बात कर रही हूँ, क्योंकि आई ऑलवेज कीप आस्किंग इन माई वीडियोज़ कि आप लोग क्या देखना चाहते हो मेरे वीडियोज़ में। तो किसी ने मुझे सजेस्ट किया कि दे हैव टू सी माई वीडियोज़ इन मराठी, आई मीन वॉच माई वीडियो इन मराठी। तो हा व्हिडिओ त्यांच्यासाठी। चीज। आणि ज्या लोकांना मराठी नाही समजत त्यांच्यासाठी मे बी मी कॅप्शन्स ॲड करीन, बट हा व्हिडिओ मराठीमध्ये असणार आहे। ही आहे मिसिसागा कॅनडाची दुपार। एकदम रिकामे रस्ते, कोणीच नाही आहे रस्त्यांवर। आणि मी चालली आहे आता एका शॉपमध्ये, कारण मला भूक लागली आहे आणि मी जरा बाहेर आली होती, मला काहीतरी काम होतं। तर मी जाणार आहे यंग्स मिनी मार्केटमध्ये। आय शो यू। हे आहे यंग्स मिनी मार्केट जिथे मी आता जाणार आहे। बघू मला तिथे काय मिळतं। OMG इथे लिहिलं आहे वर्म्स सोल्ड हिअर। मी तर फर्स्ट टाइमच बघणार आहे। चला तुम्हाला पण दाखवते। सो आय एम नॉट शुअर हे मिनी मार्केट म्हणजे इन इंडियन आहे, चायनीज आहे, आय एम नॉट शुअर। मी गुगलवर शोधायचं ट्राय केलं पण मला इन्फॉर्मेशन नाही मिळाली। पण आता मी आज जाणार आहे स्टोअरमध्ये आणि आपल्याला कळेलच। सो लेट्स गो। ओके गाईस, मी त्या दुकानात गेली आणि आय गेस इट वॉज अ चायनीज मिनी मार्केट। आणि मी तिथल्या कॅशियरला विचारलं की यू नो आय एम अ कंटेंट क्रिएटर, मी एक व्हिडिओ काढला तर चालेल का। अँड शी सेड नो नो नो। ओके, सो मला असं वाटतं की इट इज ऑलवेज गुड टू टेक परमिशन, कारण नंतर इन्सल्ट करून घेण्यापेक्षा एकदा विचारलेलं बरं। बात तो सही है। इट्स गुड दॅट शी सेड नो। तर मी नाही काढला व्हिडिओ। अँड दिस इज वॉट आय गॉट। हे आहे शिन रामियम आणि लेस। मी हे खाणार नाही आहे, हे जस्ट मी एक इमर्जन्सीसाठी घेऊन ठेवलं आहे की इन केस जर लागलं तर खाता येईल। ओके गाईज, सो देर इज सम चेंज इन प्लॅन। मी विचार केला इथे जवळच एक हिंदू हेरिटेज टेम्पल आहे, तर मी तिथे जाऊन लंगर खाणार आहे। लेज आणि रामेम वगैरे तर असं इमर्जन्सीमध्ये वगैरे खायला ठीक आहे, पण जर मंदिर असेल जवळ आणि लंगर खायला मिळत असेल तर अजून काय हवं, राईट। तर मी बससाठी थांबली आहे। सी यू सून। रिकामी आहे बस। गाडीने 3-4 मिनटं लागणार होते, पण माझ्याकडे गाडी नाही आहे। आय मीन मी गाडी नाही चालवत सध्या तरी। तर मी बसने चालली आहे आणि बसनी 10-15 मिनटं लागणार आहे। बसनी फक्त 4 मिनटं आणि वॉक 7 ते 8 मिनटं। लेट्स सी मला लंगर मिळतं का, कारण 2 की 2:30पर्यंतच असतं। आता 1:30 वाजले आहेत। मला एक्झॅक्ट टाईम नाही माहिती, पण लेट्स सी। मला खूप इच्छा आहे खायची। बसमधून मी आत्ताच उतरली। ती बघा, ती आहे माझी बस। बाय बस। सो इथून आहे 7 मिनिट्स वॉक त्या मंदिराला पोहोचेपर्यंत। आय होप मला लंगर मिळेल। प्रे फॉर मी। मी वॉक करून जाते तर मला एक रेल्वे ट्रॅक दिसला। खूप ऊन आहे आज, खूपच ऊन आहे। मी नक्की लंगर डिझर्व करते। मी चालली आहे। अजून आय गेस हार्डली 4-5 मिनटं लागतील मला पोचायला। सी यू इन सम टाईम। आणि 2 मिनटात मी पोचणार आहे। ते आहे हिंदू हेरिटेज सेंटर।
रोड क्रॉस करताना पेडेस्ट्रियन्ससाठी हे प्रेस करावं लागतं हे. आणि तिथे आता आहे रेड हँड, इफ यू कॅन सी. जेव्हा तुम्हाला एक पांढरा चालणारा माणूस दिसेल म्हणजे आय हॅव टू वॉक, आणि मग सगळ्या गाड्या माझ्यासाठी थांबतील. कूल ना? हे बघा सगळ्या गाड्या थांबल्या. आणि हे ब्लिंक होत आहे म्हणजे अजूनही माझ्याकडे आहेत 10 सेकंड्स. अँड नाव आय एम एंटरिंग द टेम्पल. इथे बघा, इफ यू कॅन सी कॅनडा आणि इंडियाचा फ्लॅग आहे इथे. या मंदिराची सगळ्यात सुंदर गोष्ट एक आहे जी मी आता तुम्हाला दाखवणार आहे. सो स्टे ट्यून्ड. सो जसं मी एंटर करते आहे या मंदिरात, हा रोड आहे, हे सुंदर फुलं आहेत इथे, झेंडूची फुलं. आणि तिथे बघा राम स्टॅच्यू. हे आहे 51 फीट हाय राम स्टॅच्यू. मी तुम्हाला जवळून पण दाखवणार आहे, पण लुक ॲट इट. वाव, हा अँगल खूपच सुंदर आहे. हा झेंडा ओमचा आणि रामाची मूर्ती. इतका मोठा स्टॅच्यू 51 फीटचा आहे, खूपच सुंदर. रामाच्या मूर्तीजवळ कोणीतरी फोटो काढते, तोपर्यंत मी तुम्हाला मंदिर दाखवते. हे आहे हिंदू हेरिटेज सेंटर. हे असं आहे पार्किंग, आणि ही आहे रामाची मूर्ती. मी आता मंदिरात एंटर करते आहे. हे आहे मंदिर, खूपच सुंदर, शांत, आणि मूर्त्या खूपच सुंदर आहेत. मी जवळून दाखवते तुम्हाला. त्यांनी माझ्यासाठी, भात संपला होता तर त्यांनी माझ्यासाठी भात लावला, स्पेशल भाजी होती. आय एम फीलिंग सो हॅपी. गणपती बाप्पा मोरया. मन माझं तृप्त झालं. खूप छान वाटतं लंगर खाऊन. आता मंदिरात कोणीच नाही आहे. थोड्या वेळ मी बसणार आहे शांततेने, आणि भेटू लवकरच. खूप छान दर्शन झालं देवाचं, लंगर पण मिळालं, आणि खूप छान वाटतंय. 1% बॅटरी उरली आहे फोनची. घरी चालली आहे, 2 मिनिटांनी भेटू. बाय. तर असं झालं माझं मंदिराचं दर्शन. खूपच छान वाटतंय, कारण कॅनडाला आल्यापासून समहाव मला जाताच नाही आला, आणि माझी खूप दिवसांपासूनची इच्छा आहे की मला लंगर खायचं आहे. आणि म्हणजे मंदिरात बरेचदा गेलोय, पण असा चान्स कधीच मिळाला नाही, आणि आज तो मला चान्स मिळाला. काहीच प्लॅन नव्हता, अगदी म्हणजे रॅन्डमली मी असंच विचार केला की अरे मंदिर जवळ आहे, जाते. आणि बरोबर दीड किंवा 1:45 वाजले होते, त्यामुळे माझ्याकडे अजून 15-20 मिनिटं होती. तर आय एम फीलिंग सो गुड. मला इतकं छान वाटलं मंदिरात जाऊन आणि लंगर खाऊन, मी एक्सप्रेस नाही करू शकत आहे आता. पण मला फक्त तुम्हाला हे सांगायचं आहे की जेव्हा जे व्हायचं असतं ते नक्की होतं. सो कीप प्रेइंग, गॉड इज ग्रेट. आणि मला असं नेहमी वाटतं की तुम्ही, माझं टॅटू सुद्धा आहे तसंच, की कर्म करत राहा आणि फळाची चिंता नका करू. कर्म करते रहो, फल की चिंता मत करो. सो दॅट इज वॉट आय फॉलो. आणि जेव्हा जे व्हायचं असतं ते नक्की होतं. सो हा होता आजचा छोटासा व्हिडिओ, आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब टू माय चॅनल जस्ट अबाउट शमिका.
आणि हो, हा व्हिडिओ खूपच रँडमली झाला आहे. कधी कधी माझ्याकडे नसतं की मी काय टाकू, काय आवडेल लोकांना बघायला. आय एम नॉट शुअर तुम्हाला हे आवडेल तरी का, पण मला हे तुम्हाला दाखवायचं होतं की कसं ते जुळून आलं. आणि रँडमली मी बाहेर गेली, खूप इम्पॉर्टंट काम होतं. रँडमली माझ्या डोक्यात हा थॉट आला की चला मंदिरात जाऊ, आणि हे सगळं घडलं. सो आय होप यू लाईक माय व्हिडिओ. आणि मी हळू याच्यासाठी बोलते कारण माझे दोन्ही बाळं झोपली आहेत, मी रिस्क नाही घेऊ शकत. आय होप यू डोंट माइंड. एनिवे, सो अजून तुम्हाला काय काय बघायला आवडेल नक्की मला सांगा. अँड सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. डोंट फॉरगेट टू स्माइल. इट्स अ ब्युटिफुल डे. व्हिडिओ एडिट झाला आणि आमचं हे पिल्लू उठलं. चला भेटू लवकरच. जय श्रीराम.